मित्रांनो, जर तुम्ही 2027 मध्ये बी एड सी ई टी देणार असाल आणि या सी ई टीचं प्रिपरेशन तुम्ही आत्ता सुरू केलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी एड सी ई टीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे हाय वेटेज टॉपिक कुठले आहेत हे डिस्कस करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकचा तुम्ही कंप्लीट स्टडी केला तर नक्कीच बी एड सी ई टीमध्ये तुम्हाला 90% जास्त मार्क्स मिळतील. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बी एड सी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये 29 जूनपासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये लाईव्ह लेक्चर्स दिले जातात. तसेच तुम्ही जर वर्किंग असाल तर रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतात. 50पेक्षा अधिक मॉक टेस्ट असतील, 2000पेक्षा अधिक MCQ असतील आणि अगदी एक्झामपर्यंत तुम्हाला या बॅचमध्ये गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे आजच ही बॅच जॉईन करा. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये रजिस्टर करून बी एड सी ई टी किंवा ELCTचा कोर्स तुम्ही सर्च करा आणि जॉईन करा. आणि जर कोर्स जॉईन करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण बीएड परीक्षेचा असणारा जो पॅटर्न आहे तो पाहूयात. यामध्ये तुम्हाला ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागते आणि या परीक्षेसाठी लागणारं जे मीडियम आहे ते मराठी किंवा इंग्लिश असू शकतं. त्यानंतर या परीक्षेमध्ये तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन्स विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कचा असतो, म्हणजे टोटल 100 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये सोडवायचे असतात. हे सर्व प्रश्न MCQ पद्धतीचे असतात आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ दिलेला असतो. सोबतच या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तेच जर आपण ELCTच्या बाबतीत पाहिलं तर ELCTचा ऑनलाईन आहे आणि या परीक्षेचं मीडियम फक्त इंग्लिश आहे. इथे तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कला असतो आणि हे सर्व प्रश्न MCQ स्वरूपाचे असून तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ या परीक्षेमध्ये असतो. या परीक्षेमध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं बीएड इंग्लिश मीडियम मध्ये करायचं असेल तरच तुम्ही ELCT ही परीक्षा द्यायची असते. अदरवाईज ही परीक्षा तुम्हाला देण्याची गरज नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला मेंटल ॲबिलिटी 40 मार्कला विचारलं जातं, टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्कला आणि जनरल नॉलेज 30 मार्कला विचारलं जातं. अशा पद्धतीने हे 100 मार्क्स आणि ELCT वाल्यांना 50 मार्कला इंग्लिश असतं. आता आपण या सर्व विषयांचा डिटेल सिलेबस पाहणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला आपण टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा टीचर ॲप्टिट्यूड हा विषय पाहूयात. या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात आणि या विषयामधून सीईटी सेलला एक्सपेक्टेड आहे की तुमची शिक्षण विभागाविषयी किती समज आहे, शिक्षणाविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि तुमचे व्यक्तिमत्वातले असणारे गुणधर्म आहे ते तपासण्यासाठी हा विषय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲटिट्यूड टुवर्ड्स एज्युकेशन, स्टुडंट अँड टीचिंग प्रोफेशन म्हणजेच शिक्षण, विद्यार्थी आणि अध्यापनाविषयी असणारा तुमचा दृष्टिकोन विचारला जातो. त्यानंतर इंटरेस्ट इन टीचिंग ॲज अ करिअर, अध्यापनाला व्यवसाय म्हणून घेण्याची आवड तुमच्यामध्ये आहे का हे याच्यामध्ये चेक केलं जातं. त्यानंतर लीडरशिप क्वालिटी म्हणजेच नेतृत्व गुणावरती सुद्धा याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. इमोशनल, मॉरल, एथिकल अँड सोशल ॲडजस्टमेंट म्हणजेच भावनिक, नैतिक, चारित्र्यात्मक आणि सामाजिक समायोजन या टॉपिकवरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. सोबतच इंट्रा पर्सनल रिलेशन अँड स्किल्स, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट म्हणजेच आत्मसंबंध आणि कौशल्य याच्याविषयी प्रश्न येतात. इंटरपर्सनल स्किल्स, रिलेशन्स, आंतर वैयक्तिक कौशल्य, नाती, कम्युनिकेशन स्किल, वर्बल अँड नॉन वर्बल, संवाद कौशल्य. त्यानंतर क्लास, ग्रुप, कम्युनिटी मॅनेजमेंट, हँडलिंग क्लास अँड ग्रुप्स, वर्ग आणि गट समुदाय व्यवस्थापन याच्यावरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अवेअरनेस ऑफ चेंज इन एज्युकेशन, सोसायटी, न्यू पॉलिसीज, रिफॉर्म, सोशल कॉन्टेक्स्ट. तर शिक्षण आणि समाजातील जे नवीन बदल होतात तर त्या बदलांविषयी, नवीन धोरणांविषयी, सुधारणांविषयी आणि सामाजिक संदर्भाविषयी तुम्हाला इथे प्रश्न येतात. पुढे आपण जर पाहिलं तर प्रोफेशनल कमिटमेंट, कंटिन्युअस लर्निंग, अपडेटिंग नॉलेज, व्यावसायिक बांधिलकी, सातत्याने शिकण्याची इच्छा आणि ज्ञान अद्ययावत ठेवण्याची इच्छा याच्यावरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न येतात. नॉलेज अपडेटिंग, कीपिंग अब्रेस्ट ऑफ एज्युकेशनल डेव्हलपमेंट्स, ज्ञान अद्ययावत करणे आणि शैक्षणिक घडामोडीशी सुसंगत राहणे. सोबतच जनरल अवेअरनेस ऑफ कंटेम्पररी इश्यूज इन सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील समकालीन प्रश्नांची सामान्य जाण इत्यादी टॉपिकवरती तुम्हाला इथे MCQ विचारले जातात.
त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान. तर या विषयामध्ये स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, सामान्य शैक्षणिक ज्ञान याची चाचणी घेण्यासाठी हा विषय तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारला जातो. इथे तुम्हाला करंट अफेअर्स विचारले जातात, जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे इव्हेंट्स असतील, रिसेंट डेव्हलपमेंट्स असतील, चालू घडामोडी आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर पुस्तक आणि लेखक म्हणजेच बुक्स अँड ऑथर्स, पुरस्कार आणि सन्मान, अवॉर्ड्स अँड ऑनर्स, नॅशनल अँड इंटरनॅशनल डेज, इव्हेंट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिवस, कार्यक्रम याच्याविषयी प्रश्न येतात. पर्सन्स इन अ न्यूज, ज्या व्यक्तींविषयी बातम्या रिसेंटली येत आहेत त्या व्यक्तींविषयी विचारलं जातं. जनरल सायन्स, याच्यामध्ये तुम्हाला 10वी पर्यंत जे सामान्य ज्ञान आहे, याच्यामध्ये तुम्हाला 10वी पर्यंत जे सामान्य विज्ञान आहे ते विचारलं जातं. रिसेंट इन्व्हेन्शन अँड टेक्नॉलॉजी, अलीकडील शोध आणि तंत्रज्ञान यावरती प्रश्न येतात. हिस्ट्री म्हणजेच इतिहास, या विषयामधून भारतीय व जागतिक इतिहास इथे विचारला जातो. साधारणतः 12वी पर्यंतचा हा इतिहास तुम्हाला विचारतात. पुढे जॉग्रफी, ज्याच्यामध्ये फिजिकल, पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल म्हणजेच भौतिक, राजकीय आणि पर्यावरणीय भूगोलावरती सुद्धा तुम्हाला या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात. सिव्हिक्स, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्सच्या म्हणजेच अर्थशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या सुद्धा इथे विचारल्या जाऊ शकतात. इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ रेफरन्स टू एज्युकेशन, शिक्षणाच्या संदर्भात असणाऱ्या भारतीय संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरती तुम्ही प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. सामान्य साहित्य, प्रमुख साहित्यकृती, प्रसिद्ध लेखक हे सुद्धा या परीक्षेमध्ये विचारतात. लोकल, नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना या सुद्धा तुम्ही या परीक्षेमध्ये एक्सपेक्ट करू शकता. साधारणतः तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये जे करंट अफेअर्स विचारले जातात ते गेल्या एका वर्षातले विचारले जातात. म्हणजे आत्तापासूनच तुम्ही या करंट अफेअर्सचं प्रिपरेशन सुरू करायला हवं. प्रत्येक महिन्याला तुमच्या नोटबुकमध्ये चालू घडामोडींच्या नोंदी करा आणि बातम्या ऐकण्याची आणि बातम्या वाचण्याची सवय आत्ताच करून घ्या, जेणेकरून करंट अफेअर तुमचं अपडेटेड राहील. पुढे महत्वाचा विषय आहे मेंटल ॲबिलिटी, जो 40 मार्कला असतो. याच्यामध्ये तुमची तार्किक विचारशक्ती, तर्कशक्ती, विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जातात. इथे तुम्हाला रिझनिंग ॲबिलिटी इन जनरल, सामान्य तर्कशक्तीवरती प्रश्न विचारले जातात. नंबर आणि लेटर सिरीज, आपण त्यांना संख्या व अक्षर मालिका म्हणतो, याच्याविषयी प्रश्न विचारतात. कोडिंग, डिकोडिंग वरती प्रश्न येतात. रिलेशनशिप मध्ये अनालॉजी असेल, कंपॅरिझन असेल, या टॉपिक वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि हा विषय जो आहे तो प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढे जास्त एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढा हा विषय तुम्हाला सोपा वाटेल. आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये आम्ही तुम्हाला 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू प्रोव्हाइड करतो, ज्याच्यातून तुम्ही रेग्युलरली ते एमसीक्यू सॉल्व्ह करून या परीक्षेसाठी स्वतःला प्रिपेअर करू शकता. क्लासिफिकेशन किंवा ऑड वन आउट, वेगळा घटक शोधा, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. सिलोजिझम असेल, वेन डायग्राम असतील, स्टेटमेंट अँड कंक्लुजन असेल किंवा इन्फरन्स असेल, लॉजिकल अँड अनालिटिकल प्रॉब्लेम्स असतील, व्हर्बल, नॉन व्हर्बल रिझनिंग असेल, प्रॉब्लेम ऑन अ डाईस म्हणजेच पासा किंवा ठोकळ्या संबंधित प्रश्न येतात. पॅटर्न रेकग्निशन, तुम्हाला पॅटर्न ओळखता आला पाहिजे. त्यानंतर आकृत्यांवरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात, शेप्स, फिगर आणि सिक्वेन्स वरती. आता विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत जे विषय होते ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं, टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, जनरल नॉलेज असेल, मेंटल ॲबिलिटी असेल, हे 3 विषय बीएड जनरल सीईटी साठी महत्वाचे असतात. आणि या 3ही विषयावरती या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये आपलं बीएड करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना या 3 विषयांसोबत अजून एक ऍडिशनल विषय अभ्यासावा लागतो. तो विषय म्हणजे इंग्रजी. आणि त्या विषयामध्ये तुमचं असणारं जे नॉलेज आहे ते तपासलं जातं. तर तिथे तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती प्रश्न येतात, व्होकॅब्युलरी वरती प्रश्न येतात, ग्रामर मध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, टेन्स, आर्टिकल, प्रपोजिशन इत्यादी टॉपिक वरती प्रश्न विचारतात. सेंटेन्स करेक्शन, एरर स्पॉटिंग, फोनेटिक्स, व्हर्बल इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स, फिगर ऑफ स्पीच आणि ऍडव्हान्स ग्रामर वरती तुम्हाला इथे प्रश्न तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने जे जनरल बीएड सीईटी देत आहेत ते 100 मार्कांची 3 विषयांची असणारी सीईटी देतील. आणि जे विद्यार्थी इंग्लिश मीडियम मध्ये आपलं बीएड करू इच्छितात त्यांच्यासाठी ELCT म्हणजे हा 4था विषय ऍडिशनल असणार आहे. तर या सर्व विषयांवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुमचे क्लासेस घेतले जातात. ते क्लासेस लाईव्ह स्वरूपाचे असतात, इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. जर तुम्हाला कुठे अडचण आली, तुम्हाला एखादा विषय समजला नाही, एखादा टॉपिक समजला नाही, तर लगेचच तुम्ही आमच्या एज्युकेटरला प्रश्न विचारू शकता आणि आमचे एज्युकेटर सुद्धा लगेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे तिथे देतात. तसेच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रश्न पडत असतील
तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये टाकू शकता. त्या ग्रुपमध्ये एज्युकेटर असतात, सोबतच इतर विद्यार्थी पण असतात. आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर नक्कीच ते डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या एज्युकेटरला कनेक्टेड राहू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या जर आपण तारखा पाहिल्या तर साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेचं नोटिफिकेशन येईल आणि फॉर्म भरणं सुरू होईल. जानेवारीचा पूर्ण महिना तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे. त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये साधारणतः ही एक्झाम होऊ शकते. मार्च महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा असते आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट पण मिळून जातात. आणि ही परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यामध्ये तुम्हाला या परीक्षेचा रिझल्ट समजतो आणि त्याच्यानंतर म्हणजेच जून महिन्यामध्ये कॅप राऊंड सुरू होतात आणि तुमच्या ऍडमिशनची प्रोसेस सुरू होते. तर ग्लोबल ऑनलाईनच्या या लाईव्ह बॅचमध्ये तुमच्या सीईटीच्या प्रिपरेशन सोबतच जर तुम्हाला ऍडमिशन मध्ये काही अडचणी येत असतील, फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील, प्रेफरन्सेस देण्यासाठी काही अडचणी येत असतील, तर ग्लोबल ऑनलाईन नेहमीच तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे आजच ही बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.